राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे। नेमकं कुठे काय स्थिती आहे ते आपण पाहूया। ठाणे शहरामध्ये पहाटेपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत। गेल्या 24 तासांमध्ये शहरामध्ये 62.21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शहरामधील काही सखल भागात पाणी साचलं होतं, परिणामी रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला। हवामान विभागाकडून ठाणे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुणे शहरामध्ये कालपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळतोय। शहरामध्ये पावसाचा वेग कमी असला तरी जिल्ह्यातील घाट माथ्यावर मात्र मुसळधार पाऊस सुरू झालाय। घाट माथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यात सुद्धा संततधार पाऊस सुरू आहे। पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। कडवा धरणामधून 374 क्युसेक, भावली धरणामधून 1218 क्युसेक तर पालखेड धरणामधून 1392 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। जोर ओसरला असला तरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत। जून पासून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 45% पाऊस झालाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फायदा होतोय। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पुजारी टोला धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले। या 3 दरवाजांमधून 2322 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।